Hello friends, welcome in Sai Academy. I am Mr. Awad sir. Today we are going to learn about a 10th lesson. Be smart. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा बी स्मार्ट यशस्वी बना हा लेसन पाहणार आहोत. तर कोणतीही गोष्ट आयुष्यात जर मिळवायची असेल तर आपल्याला स्मार्ट झाल्याशिवाय ती गोष्ट सहजासहजी मिळू शकणार नाही, असं आपल्याला या लेसनमध्ये लेखकाने सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्याला जर स्मार्ट बनायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात त्या तुम्हाला या 10वीच्या वर्षीसुद्धा आणि येथून पुढेसुद्धा उपयोगी पडतील, म्हणून त्या आपल्या लेसनचं नाव दिलेलं आहे बी स्मार्ट. आणि स्मार्ट हा शब्द ॲक्रॉस्टिक म्हणजे प्रत्येक शब्दाचं आद्य अक्षर घेऊन तयार केलेला आहे. ते तुम्हाला लेसन आपला स्टार्ट झाल्यावर लक्षात येईलच. तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या लेसनला. लेट स्टार्ट नाव. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. क्रीडा स्पर्धेचे जे विजेता असतात ते व्यायामशाळेत बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी असतात लपलेल्या त्या अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. म्हणजे त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती, स्वप्न, दूरदृष्टी या गोष्टी खोलवर रुजलेल्या असतात, त्यामुळे ते चॅम्पियन बनतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्याचबरोबर कौशल्य आणि इच्छाशक्ती या गोष्टीसुद्धा त्यांना आवश्यक असतात. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु कौशल्याहूनसुद्धा इच्छाशक्ती बळकट असायला हवी, असं आपल्याला या लेसनमधून लेखकाने सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर चॅम्पियन विजेता बनायचा असेल तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे डिझायर, ड्रीम, व्हिजन आणि स्किल आणि विल. नेक्स्ट लाईनकडे चला. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह इन द सेम मॅनर. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा उत्कर्ष अशाच प्रकारे झालेला आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. त्यालाच आपण उपजत बुद्धी कौशल्य असं म्हणतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल्स इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जर आपण त्याचा आपल्या आयुष्यात योग्य प्रकारे वापर केला तर निश्चित आपण जीवनात यशस्वी होऊ. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आणि अर्थात ही ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण योग्य अशी कृती जर केली नाही, ॲक्शन घेतली नाही, तर मात्र ती आपली ध्येय पूर्ण होऊ शकत नाही, असं लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच एक नॅचरल टॅलेंट, निसर्गा आपल्याला जे बुद्धी कौशल्य मिळतात त्याचा जर आपण योग्य वापर आपल्या जीवनात केला तर निश्चित आपल्याला सक्सेस, यश आपल्या आयुष्यात मिळणार आहे. म्हणजेच आपण त्याचा योग्य आपल्या आयुष्यात वापर करायला हवा, असं लेखक सांगते. म्हणजेच आपण आपल्याला जर स्मार्ट व्हायचं असेल, म्हणजे तुम्ही या वर्षी 10वीला आहात आणि तुम्हालासुद्धा जर स्मार्ट व्हायचं असेल तर नक्कीच या लेसनचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित जी सर्व काही सांगितलेली कौशल्य आहे ती आत्मसात करून घ्या. पुढची लाईन पहा. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट. ध्येय निश्चित करताना 2 महत्त्वाच्या गोष्टी किंवा पैलू आपण लक्षात घेतले पाहिजेत. पहिली म्हणजे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. कल्पकतेची म्हणजे नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग स्पष्ट करणारी पहिली पायरी या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. त्यालाच प्रकाशमान करणारा मैलाचा दगड असा सुद्धा अर्थ अभिप्रेत आहे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ध्येयामुळे आपल्या आयुष्याची सूत्र योग्य प्रकारे आपण हाती घेऊ शकतो. परस्युइंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आपल्याला उज्ज्वल भविष्याची खात्री मिळणार आहे. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग द लेटिंग थिंग्स हॅपन. ही ध्येय जर समोर असेल तर आपली गाडी योग्य रुळावरून खाली न घसरता
आपल्या आयुष्याची आपली जीवन नौका कोठेही न भरकटता आपण सुरळीतपणे पुढच्या मार्गाकडे यशस्वीपणे जाणार आहोत आणि आपलं नक्कीच निश्चितच जे पुढचं आपलं आयुष्य असेल, जे करिअर असेल, ते जर आपण या मार्गाने नक्की गेलो, आपलं गोल्स ह्या ज्या 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स आहेत, तर आपण नक्की आपलं आयुष्य सुखा समाधानाने आनंदाने जगू शकतो, आपण घालू शकतो. या ठिकाणी काही आपल्याला स्मार्ट गोल्स सेटिंग या ठिकाणी दिसत आहेत. तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकता. सेटिंग गोल्स या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि एक स्टेप बाय स्टेप या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल की एक स्टेप बाय स्टेप जर आपण पुढे गेलो, कोणतीही गोष्ट आपल्याला विदाऊट ॲक्शन, कोणतीही कृती जर केली नाही तर ती गोष्ट आपल्याला आयुष्यात मिळू शकत नाही. हे एक्झाम्पलवरून तुम्हाला ह्या पिक्चरवरून, लुक ॲट द पिक्चर केअरफुली. देर इज अ बॉय, तो मुलगा तुम्हाला दिसेल आणि सक्सेस होण्यासाठी हे ज्या काही तुम्हाला जे आहेत पेशन्स, डिटर्मिनेशन, रिस्क, हार्डवर्क, ॲटिट्यूड आवश्यक. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण आता पाहूया. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ध्येय निश्चित करणे जरी सोपं वाटत असेल तरी ते एक आव्हानात्मक अशी गोष्ट आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर आपल्याला एखादं ध्येय निश्चित नसेल तर मात्र अपयश टाळता येणार आहे. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि प्रत्येकाने आयुष्यात जे आपल्याला मिळवायचं आहे ते ठरवायला पाहिजे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंडेड 5 स्टेप अप्रोचेस. ध्येय साध्य करायचे असेल तर 5 मार्गाचा अवलंब आपल्याला करायचा आहे, असे काही तज्ज्ञ, काही एक्सपर्टीज आपल्याला ते मार्ग सुचवणार आहेत. गोल सेटिंग एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला पिक्चरमध्ये दिसणार आहे. काही एक्झाम्पल दाखवलेत. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. जर ध्येयच नसेल तर तुम्हाला या चित्रावरून लक्षात येईल आय एम लूझर म्हटलं इथं. स्मार्ट गोल्स, जो शब्द आपला आहे स्मार्ट, इट इज ॲक्रॉस्टिक, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाईम बाउंड. दॅट इज द 5 स्टेप. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग द हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट ध्येय आपल्याला एक यश मिळवण्यासाठी मदत करण्याची विचारपद्धती आहे. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक विशिष्ट, मेजरेबल मोजता येण्याजोगा, अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य, रिअलिस्टिक वास्तववादी आणि टाईम बाउंड म्हणजे काल मर्यादित. अशा अर्थाने इट इज रुब्रिक. हा जो मथळा आहे किंवा हा स्मार्ट जो शब्द आहे तो कशा पद्धतीने तयार झाला आहे हे तुम्हाला या ठिकाणी ॲक्रॉस्टिक वर्ड आहेत. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाईम बाउंड. अशा पद्धतीने स्मार्ट शब्द तयार झाला आहे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. म्हणजे स्मार्ट ध्येय एक मार्गदर्शक सूची आहे. ती कशा पद्धतीने आहे ते आपल्याला या ठिकाणी आता प्रत्येकाचं ॲनालिसिस करायचं आहे. स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. या 5 गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच निश्चित तुमचं आयुष्य, पुढील तुमचं जे ध्येय असेल, जी वाटचाल असेल, नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा अर्थाने तुम्ही यशस्वी बना. बी स्मार्ट म्हणजे तुम्हाला या 5ही ज्या गोष्टी आहेत याचा जर योग्य वापर जर आपल्या आयुष्यात आपण केला तर नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे. स्मार्ट स्पेसिफिक इन्व्हॉल्व आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. सुधारणा करण्याची आवश्यक असणाऱ्या क्षेत्रात यामध्ये शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जेवढे क्षेत्र नेमकं अधिक तेवढ्या प्रकारच्या व्यक्तीला ते साध्य होऊ शकतं. इट मेक्स इट एजियर टू सेट पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड्स द गोल्स. त्यामुळे आपला मापदंड ठरवणे आणि ध्येयाकडे वाटचाल करणं सोपं आपल्याला होणार आहे. फॉर एक्झाम्पल, इट इज बिल्डिंग अ हाऊस. व्हॉट एक्झॅक्टली म्हणजे जर आपल्याला एखादं घर बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली द कॅपॅसिटी रिक्वायर अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. उदाहरणार्थ आपल्याला घर बांधताना किती क्षमतेचं घर हवं आहे, किती कालावधी लागेल याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे.
दॅट इज द एक्झाम्पल इज गिव्हन हिअर. म्हणजेच एक लुक ॲट द पिक्चर हिअर. उदाहरण त्यांनी प्रत्येक वर्डचं या ठिकाणी दिलेलं आहे. स्मार्ट शब्द यस फॉर स्पेसिफिक, निश्चित तपशील असलेला. नेक्स्ट इज मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. ध्येयाचे परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करणारा मार्ग आपल्याला अगदी सोपं होणार आहे. धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल्स पिरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. ध्येयाचा संपूर्ण कालावधीत कामगिरीचं मापन ठरवणं आणि त्या संधी शोधणं पण सोपं होणार आहे. एक्झाम्पल दिलं आहे. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. फुटबॉल खेळताना खेळाडू, त्या खेळाडूची असणारी जी भूमिका, त्याचं जे काही काम आहे, त्याचं मैदानावरील स्थान ते निश्चित असणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय तो फुटबॉलची जी मॅच असेल किंवा तो गेम असेल तो जिंकणं शक्य होणार नाही. म्हणजे मेजरेबल, मोजता येण्याजोगं कोणतंही आपलं काम असावं, हे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. चला तर पुढचं आपण पाहूया की ॲच्युएबल. ॲच्युएबल, ए फॉर ॲच्युएबल पुढचा वर्ड आहे आणि पुढचं ध्येय आहे. या ठिकाणी तुम्हाला फुटबॉलचं एक्झाम्पल लुक ॲट द पिक्चर इज गिवन हिअर दिलेलं आहे की प्रत्येकाचा रोल कसा असतो, एक्झॅक्ट प्रत्येकाने कोणत्या ठिकाणी थांबायचे, त्याशिवाय तुमचा फुटबॉलचा जो गोल असतो किंवा तुम्ही विनर असतात ते होऊ शकत नाही. चला पुढचा पाहूया. ॲच्युएबल, प्राप्त किंवा साध्य करण्याजोगी असणारी एखादी जी गोष्ट असते त्याला आपण इट कॅन अचीव. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशीच ध्येय आपण ठरवावीत. ऑफन these goals may act like stepping stone to help meet broader goals that further define a career. अशा विस्तृत ध्येयांची पहिली पायरी किंवा जो मैलाचा दगड आहे ते बनण्याचं काम आपण भविष्यात चांगली आपली कारकीर्द किंवा आपलं करिअर ठरू शकतं. एक्झाम्पल दिलं. ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. म्हणजेच आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री या देशाचे पंतप्रधान बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक प्रभावी कार्यकर्ता नक्कीच बनू शकतो. भविष्यात तुम्ही या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीसुद्धा तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. कधी? स्टेप बाय स्टेप, एक एक स्टेप तुम्ही पार करत करत जर पुढे गेला तर नक्कीच भविष्यात या मैलाच्या दगडावरून तुमचं करिअर, तुमचा प्रवास, तुमची कारकीर्द जी असेल ती नक्कीच भविष्यात उज्ज्वल ठरू शकते. एक्झाम्पल दिले. अब्दुल कलाम, एक सामान्य घरातील व्यक्ती. नरेंद्र मोदी, अतिशय सामान्य कुटुंबातील. या ठिकाणी काही महिला आहेत, महिलासुद्धा यामध्ये मागे राहिलेल्या नाहीत. देशाच्या कित्येक महिला यांनीसुद्धा आपल्या अगदी राष्ट्रपती पदापर्यंतसुद्धा प्रतिभाताई पाटील गेलेल्या आहेत. मेरी क्युरी आहे, बऱ्याचशा अशा महिला आहेत. पी.टी. उषा आहे की ज्यांनी आपलं करिअर घडवलेलं आहे. चला तर पुढचा पाहूया. नेक्स्ट जो रुब्रिक वर्ड आहे तो आपण पाहूया. इट इज रिअलिस्टिक. म्हणजे तुम्ही आयुष्य जे आहे रिअलिस्टिक आपलं आयुष्य असावं, वास्तववादी आपलं आयुष्य असावं, ही गोष्ट या रिअलिस्टिकमध्ये आपल्याला शिकायची आहे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल, सेट आवर एरिया ऑफ एक्सपर्टीज. स्वतःला आपल्या ज्या अवगत ज्या कौशल्यानुसार ध्येय ठरवणं अतिशय महत्त्वाचं असतं. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे कोणत्याही गोष्टीत जर प्रावीण्य मिळवायचं असेल तर वेळ द्यावा लागतो. त्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय ती गोष्ट आपल्याला म्हणजे रिअल, इट इज अ प्रॅक्टिकल. आपण प्रॅक्टिकली असावं, वास्तववादी आपण असावं. तो जर दृष्टिकोन असेल तरच ती गोष्ट आपल्याला सहज शक्य होणार आहे, ती गोष्ट सहज आपल्याला उपलब्ध होणार आहे. म्हणून नेहमी आयुष्यात आपण बी प्रॅक्टिकल, बी रिअलिस्टिक आपण असावं. अशा पद्धतीने जर आपण गेलं तर आयुष्य आपलं नक्कीच यशस्वी होणार आहे. तर चला आपण आता पुढच्या लाईनकडे जाऊया की जी पुढची लाईन आपल्याला दिलेली आहे. तत्पूर्वी सक्सेससाठी ज्या
ज्या पुन्हा पुन्हा हायलाईट केलेला हा जो चार्ट आहे किंवा ही जी आपल्याला साईट दिसते, being realistic will make it easy to be successful at attending goals. म्हणजेच वास्तववादी दृष्टिकोन असेल तर आपल्याला ते शक्य होणार आहे. इट डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह. द गोल परहॅप्स लॅक रिॲलिझम. बचावात्मक आणि आघाडी नसलेले ध्येय वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव टू क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडेअर टू द पिक्चर. आपल्या डोक्यात नेहमी ते ध्येय ते पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा नेहमी आपल्या इन युअर माइंड, आपल्या मनामध्ये पाहिजे की आपल्याला काय ध्येय ठेवलं आहे, आपण कोणत्या गोष्टीकडे जायचं असेल. जर आपल्याला एखादं समजा तुम्ही उत्कृष्ट असे नेमबाज आहात, तर तुमचा जो नेम असेल, शूटिंगचा जो असेल तुमचा शूट अगदी बरोबर त्याच पॉईंटला व्हायला पाहिजे, हे तुम्हाला मागच्या चित्रामधून दिसेल. म्हणजे एखादं तुम्ही बी प्रॅक्टिकल, रिअल असल्याशिवाय, रिअलिस्टिक आपल्याकडं असल्याशिवाय, आपण वास्तववादी असल्याशिवाय ते स्किल, ते जो गोल्स असेल, जो आपला दृष्टिकोन आहे तो वास्तववादी असावा. म्हणजे नक्कीच आपण बी स्मार्ट होऊ शकतो. हे या रिअलिस्टिक या जो वर्ड आहे आपला स्मार्ट फॉर आर रिअलिस्टिक यावरून आपल्या लक्षात येईल. नेक्स्ट आणि लास्ट आहे आपल्याकडं टाईम बॉन्ड, म्हणजे काल मर्यादा. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर अराउंड ईच गोल्स ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं मापदंड निश्चित करावे, त्यामुळे आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी ठेवण्यासाठी खूप मोठी मदत होत असते. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर काय करावं हे आपल्याला माहीत असतं. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बॉन्ड ॲक्शन इट नेव्हर बिकम अ रियालिटी. पण वेळेच्या चौकटीत राहून ती गोष्ट करणं, आपल्याला सातत्यपूर्ण कृती जर केली नाही तर त्याचे परिणाम शक्य होणार नाहीत. म्हणजे जर वजन कमी आपल्याला करायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे. जर आपण जास्त खात राहिलो तर आपलं वजन कमी होईल का? नाही. त्यासाठी आपण जे काही मार्ग असतील ते आपल्याला पुढच्या लाईनमध्ये येतीलच. या ठिकाणी जे स्पोर्टमन असतात, जे खेळाडू असतात, तर त्यांचं वजन नेहमी त्यांचं पॉईंटवर किंवा प्रत्येक त्यांच्या ग्रॅमनुसार त्यांना प्रत्येक वयोगट किंवा ग्रॅमनुसार वजनानुसार त्यांना प्रत्येक खेळामध्ये जे वेटलिफ्टर असतात त्यांचा खेळच तो वजनाच्या याच्याशी निगडीत आहे. म्हणजे इतकं वजनाला किंवा वेटला यामध्ये महत्त्व आहे. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम असावा, आपला आहार असेल तो व्यवस्थित असावा, तणावरहित आपला जीवन असावं. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. आणि मनाची आपली अवस्था, मनामध्ये शंका, उदासीनता न बाळगता कोणत्याही ठरलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचं आपण पालन करायला पाहिजे. म्हणजे स्ट्रेस फ्री असावं, आहार योग्य असावा, ताणतणाव आपल्याकडे नसावा. म्हणजे आपलं माइंडसुद्धा, मनाचीसुद्धा अवस्था अतिशय ताणतणाव विचाररहित असावी. नियमित आपण एक्झरसाईज करावा, व्यायाम करावा. म्हणजे आपल्याला वेळेनुसार जे टार्गेट आहे ते अचीव करणं सोपं होईल आणि 1 बाय 1 स्टेपनुसार आपण त्या गोष्टीकडे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे या स्मार्ट शब्दापासून जो ॲक्रॉस्टिक तयार झाला आहे त्याचं ॲनालिसिस आपण प्रत्येक पॅराग्राफनुसार विथ एक्झाम्पल पाहिलेलं आहे. चला खाली पाहूया. व्हिजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. सर्व ध्येयासाठी इच्छाशक्ती, उद्दिष्ट आणि स्वप्न मौल्यवान असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इन्करेजेस अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. त्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागरूक होऊन आपल्याला नक्की कोणत्या ठिकाणी पोहोचायचं आहे ते आपल्याला समजू शकतं. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊ एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. ते ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळतं. आपल्या पोहोचण्यासाठी आपल्या मनातील जी प्रतिमा असते, आपण कोणत्या कृतीत तो उतरायला पाहिजे, कोणती स्ट्रॅटेजी आपण ठरवायला पाहिजे, मनातील आपले इमेजेस असतात
नक्की आपल्याला त्यानुसार ध्येय धोरणं आखता यायला पाहिजेत. आपली स्ट्रॅटेजी काय आहे, आपला जो प्लॅन असेल, जी कृती असेल, हाऊ टू एक्झिक्यूट, कशा पद्धतीने कृती, फक्त आपण एखादी गोष्ट ठरवणे आणि ती कृतीत उतरवणे यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. त्यासाठी आपल्याला असावी ते व्हिजन, दूरदृष्टी. व्हिजनची दूरदृष्टी आपल्या आयुष्यात स्मार्ट होण्यासाठी खूप महत्त्वाची अशी गोष्ट आपल्याला आहे. हे तुम्हाला वरून स्लाईडवरून लक्षात येत असेल. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एक स्लाईड दाखवलेली आहे की स्मार्ट होण्यासाठी आपण योग्य मार्गावर, योग्य याच्यावर जाण्यासाठी, सक्सेस मिळवण्यासाठी 1 बाय 1 स्टेप, सहजासहजी कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. त्यासाठी हार्डवर्क, कष्ट पाहिजेत. नेक्स्ट लाईन, द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आपण वापरलेली ऊर्जेची गुणवत्ता आणि त्याचे प्रमाण निष्पत्तीवर, म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन गोष्टी आपल्याकडे त्याच्यावर नक्कीच त्याचा परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या तुतारीसारखं असतं. म्हणजे तुतारीसारखं, एखाद्या ट्रम्पेटसारखं आपलं आयुष्य आहे, असं आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे दिलेलं. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आऊट. आणि जर आपण त्याला काही दिलं नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे या एक्झाम्पलवरून आपल्याला आपल्या आयुष्याची तुलना एखाद्या रणशिंगाप्रमाणे, ट्रम्पेट, तुतारीप्रमाणे, इट इज अ म्युझिकल, ते आपलं इन्स्ट्रुमेंट आहे, एक संगीत वाद्याचं, त्याच्याशी तुलना आपल्या आयुष्याची केलेली आहे. आपलं आयुष्य त्याप्रमाणे नको आहे. नेक्स्ट आहे, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली किंवा अंधारातून प्रकाशाकडे, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसियसली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. योग्य पाऊलवाट शोधणे आवश्यक, ती कौशल्य आत्मसात करणे आणि त्या वाटेवरती पुढे चालणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जातो, कशा पद्धतीने ते प्रॉब्लेम्स आपण हाताळतो, यावर त्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. म्हणजेच आपण म्हणतो की अंधाराकडून प्रकाशाकडे, या पद्धतीने आपण योग्य मार्गावर, प्रकाश जो आहे, अंधारातून नेहमी आपल्याला प्रकाशाकडे जायचं असतं, आपण त्याकडे वाट काढत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर योग्य त्या आपले जी पावलं आहेत, आपण प्रकाशाच्या दिशेने, म्हणजे आपलं आयुष्य आहे अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे जे अज्ञान आहे, अज्ञानातून ज्ञानाकडे अभिप्रेत आहे. आणि ती आपल्याला गोष्ट जर पूर्ण करायची असेल तर नक्कीच या ठिकाणी दाखवले पहा स्लाईड, एक यू डिसाईड, दोन आयुष्यात मार्ग आहेत, एक योग्य मार्गाकडे जाणारा आणि एक वाईट मार्गाकडे जाणारा. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. आपण ज्या ठिकाणी आहोत, आपली जिथं जाण्याची इच्छा आहे, त्या ठिकाणी आपला मार्ग, आपलं प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकणं अपेक्षित आहे. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि उत्तम मार्ग, प्रत्येक पाऊल पुढे टाकण्यासाठी जे उचललेलं पाऊल असेल, न डगमगता भक्कम आधार देणारं आपल्याला असायला हवं. आणि आपला योग्य त्या ठिकाणी आपला फुटिंग, आपलं योग्य त्या ठिकाणी आपण वाटचाल करणं अभिप्रेत आहे. म्हणजे आयुष्यात जे दोन मार्ग असतात त्यापैकी योग्य मार्ग निवडण्याची आपल्याकडे पूर्ण भक्कमपणे तुम्हाला न डगमगता, न घाबरता त्याला सामोरे जायला हवं आणि योग्य मार्गाची, योग्य राईट पाथ निवड करण्याची अपेक्षा आहे. इंडियन्स रूलिंग द वर्ल्ड. आपल्या या ठिकाणी काही तुम्हाला स्लाईडमध्ये दिसेल की जे सक्सेसफुल जे लोक आहेत त्यांच्या स्लाईड मुद्दाम या ठिकाणी दाखवलेले आहेत की आपणसुद्धा असं एखाद्या गोष्टीचा आदर्श घ्यावा आणि न डगमगता आपणसुद्धा बी स्मार्ट व्हावं. अशा पद्धतीने बी स्मार्ट बना. थँक्यू ऑल ऑफ यू.